बघा फटाके तर फुटायलाच पाहिजे इकडे साईडला. हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आय नो मी लिफ्ट म्हणून चालू केला हा माझा व्लॉग. हा आहे डे 2 ऑफ महालक्ष्मी आणि मी आता चालली आहे वाड्यावर. मला खूप उशीर झाला. लेट्स गो. मी आता जस्ट वाड्यावर आली आहे आणि आज सगळं स्वयंपाक हे सगळं असतं. 2 मिनिटं थांब ना. ही मैत्रीण हिला म्हणला 2 मिनिटं थांब. दिसतो 2 मिनिटं थांब. सो मी तिला आता ह्याच्यासाठी बसवलं होतं इथे आणि हे विचारते मी तिला की आज आहे आपल्या महालक्ष्मीचा दुसरा दिवस, तर मग आज काय काय करतो आपण आणि काय काय बनवतो. स्वयंपाक आमचा खूप असतो बिकॉज आज आम्ही नैवेद्य दाखवतो प्रत्येक चपाती कोणते कोणते असतात. आता थांबा आपण तिलाच तुम्ही विचार, ती तुम्हाला सांगेल. सांग. आज महालक्ष्मीचं आपण जेवण असतो म्हणजे आपल्या बहुतेक 56 भोग पण असतो बाहेर आणि घरी आपण सगळा स्वयंपाक वरण भात, मसाले भात, गोड भात, शिरा, खीर, कोशिंबीर, सार, कढी, वडी, थापी वडी, भजे, कुरडई, पापड. ही थापी वडी आहे ना? ही थापी वडी, कोशिंबीर, गोड भात, शिरा. ओके. आणि मसाले भात, वरण भात, कढी, सार, पुरणपोळी, तेलाची चपाती, तेल पोळ्या, हे भजे सगळ्या प्रकारचे, हे मिरचीचे भजे, बटाट्याचे भजे आणि हे मुळ्याच्या पानाचे, पालकचे, गिलक्याचे असे सगळे आणि कांद्याचे सगळ्या प्रकारचे भजे आणि आळूची वडी, पापड, लिंबू, तेच ना. मग हे सगळ्या भाज्या अजून ह्या डांगराची भाजी, बटाटा, वाटाणा, मेथीची भाजी, ह्या 16 भाज्या असतात ना त्या 16 भाज्या मिक्स केल्या. ज्या आपण विसर्जनाच्या दिवशी पण करतो त्या 14 असतात. ह्या 16. अच्छा. हा काकूच्या 16 भाज्या नाही का? ए सापडली. ओके. आणि हा काय भात आहे? हा मसाले भात. ओके. आज आपण सकाळी म्हणजे दुपारी आमचा हे बोलवतो ना आपण जेवायला. म्हणजे 56 भोग आता बाहेर नैवेद्य दाखवायचा. केळीच्या पानावर सगळं भरतो, चांदीच्या ताटात, केळीच्या पानावर दोन्ही पण ठेवतो आपण. आपल्याकडे ताट आणि पान असल्यामुळे नाही तर मग कोणी फक्त पानावर भरतो. आपण चांदीच्या ताटात पण ठेवतो आणि पुढे पान ठेवतो. मग त्यावर भाज्या वगैरे ते ठेवतो. आणि आता दुपारी आपल्या महानैवेद्य असतो देवाला, तो दाखवतो आणि मग आरती करून मग सवाष्ण वगैरे जेवायला बसतो. आणि मग संध्याकाळी हळदी कुंकू असतं. ओके. दिस इज इट लुक्स लाईक. अजून भर नाही काय? जास्त भर बनवलंय. ओके. ओ माय गॉड. हे बघा, हे बघा. काल तुम्हाला मी जे दाखवत होता ना, हे ह्याच्यातून पाणी भरायचं आहे. कुंड आहे आणि हे बघा, हे असे एवढे पदार्थ हे सगळे घरी बनवले आणि हे अशा पद्धतीने तुम्ही आता बाहेर बघितलं ते तेवढे सगळे पदार्थ असे दरवर्षी असतात. माझ्या वाटतं सेकंड महालक्ष्मीचा जो सेकंड दिवस आहे त्या ब्लॉगमध्ये पण टाकले मी, ते मेन्शन करेल अगोदर, तर तो पण जाऊन नक्की बघा. आणि ह्या वर्षी पण एवढं सगळं आहे. क्षेम, धैर्य, विजय, अभय, आरोग्य, ऐश्वर्य, संतती, संपत्ती, यश, कीर्ती, शुभ लाभ, बल, प्राप्त्यर्थ, प्राप्त, लक्ष्मी, श्री, ज्येष्ठा, कनिष्ठा, गौरी, माता, देवता, स्थापन, पूजन, कृपाशीर्वाद, फलप्राप्ती, कोण आहे? गाईचे एक जण आलेत फोटो काढायला. अण्णांना मी विचारत होते आता की कोण आहे, त्यांनाच नाही माहिती. क्या कर रहे हो यार. गाईज आमचं डेकोरेशन पूर्ण करून झालंय. तुम्हाला मी आता एक फायनल लुक दाखवते आमच्या थीमचं. हा बघा, हे बघा. फटाके तर फुटायलाच पाहिजे इकडे साईडला.
हे बघा, हे असे तुम्हाला मी ते आधी पण दाखवलेलं की हे असे खाण्याचे पदार्थ हे स्वतः मम्मीनी बनवलेत. हे चिवडा झाला, फक्त हे शेवते आम्ही बाहेरून आणतो, बाकी सगळे स्वीट्स जे आहेत थोडेफार ते पण बाहेरून आणतो, काही काही दुकानातलेच आहे. आणि हा नैवेद्य असतो तिकडे जो ठेवला आहे, हा नंदी आणला आहे. सगळे असे खाण्याचे पदार्थ असतात दरवर्षी. हे बघा, मी तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे खालून दाखवू का आम्ही काय काय केलंय? मी वरचं काय दाखवते? चला खाली जाऊया, मी तुम्हाला खालून दाखवते की खालून डेकोरेशन किती भारी केलंय आम्ही. म्हणजे मी तर वरतीच होते, तुम्ही बघितलं असेल मागच्या 2 ब्लॉग्समध्ये, पण ह्या लोकांनी खालून केले. आणि संध्याकाळी मी तुम्हाला परत एकदा थोडीशी ग्लिम्स दाखवते, बिकॉज संध्याकाळी ते लाईटिंगचं लावले त्याचा इफेक्ट वेगळा दिसतो म्हणून. त्याची फ्रॉम डाउन. हे बघा बाई गाईज आहे बघा, इथून एंट्री आहे मेन, आणि इथून ह्यांनी स्टफिंग ते लावून असं फुल स्नो इफेक्ट दिला. म्हणजे लोकांना इथून लोक येतील ना तर त्यांना असं समजेल की भाई कुछ तो है, कुछ अलग बनाया आहे इन्होंने. आणि हे बघा, हे जे पावलं आहेत ना, हे काल मम्मीनी असे दरवर्षी आम्ही हे पावलं काढतो. हे महालक्ष्मींचे पावलं असं म्हणतात. जो चुना असतो आपला, चुना जो पाण्याला लावतात ना, चुना, तो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग हे जे आपले असे असतात ना हे हात, आणि मग ते तसे उंचवायचे असे त्याला लावून, आणि मग बोटांनी त्याचे बोटं काढायचे, असे ते पावलं काढतात. म्हणजे ही एक पद्धत आहे, ही आम्ही खूप आधीपासून अशी ही पद्धत फॉलो करतो. काही लोक डायरेक्ट तसे त्यांचे पावलं स्टिक करतात. काही रांगोळीमध्ये जे ते असतात ना साचे, त्याच्यामध्ये रांगोळी काढून तसे करतात. पण आमची ही पद्धत आहे, आम्ही हेच फॉलो करतो. इथून असं केलं आहे, इथून मेन एंट्री आहे, तो तिथून दरवाजा नाही आहे, इथून हे बघा फुल. इथूनच थोडासा एक आम्ही दिला आहे लोकांना ट्रेलर टाईप की हे असं असणार आहे वरती काहीतरी मस्त पैकी. हे आम्ही जे आपल्या फुलपात्र असतात त्याचं पिंडासारखं बनवलं आहे. हे सगळं आमचं काम. Here we go. पण हे असे स्नो इफेक्ट थोडेसे दाखवले बघा. शांभवी आणि साईराजने बनवले ते डमरू. आणि हे बघा, ही जी लाइटिंग म्हणते ना, ही संध्याकाळी समज गया. आणि ही इथून रांगोळी. हे बघा, हे मानस सरोवर केलंय आम्ही, फुल पाणी आहे सगळं असं. आमचा तो स्पॅन पडलाय तिकडे. हे जे आम्ही करत होतो. आणि मागे गाईज, आणि मागे आपला कैलास पर्वत, ह्या 2 महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा आपले नेहमीप्रमाणे गंडास एकदम गंडास. आणि हा आमचा गौरी कुंड केला आहे आम्ही. तुम्हाला फोटो पण दाखवेल की तो ॲक्च्युली गौरी कुंड कसा आहे. तो मी इथे पॉपअप करते, म्हणजे तुम्हाला कळेल की गौरी कुंड ॲक्च्युली कसा आहे आणि मानस सरोवर पण कसं आहे. तुम्हाला कळेल की आम्ही थोडंफार नाही, खूप जास्त रिलेटेबल केलं आहे ती गोष्ट. आणि ही रांगोळी त्या दीदीने एका काढली आहे आता जस्ट, ती आली होती, तिने ही रांगोळी काढली महादेवाची. ही काकूला ही वाटली ही कन्सेप्ट ही अशी करावी की असे कैलाश पर्वतवर शंकर बाप्पा असे बसलेत मेडिटेशनच्या पोझिशनमध्ये. सो असं आहे, हे आहे छान वाटली आहे त्यांनी. आणि ही एक छोटीशी अशी डिझाईन, आणि ती पण त्यांनीच काढली आहे. सो या. आणि ह्या वर्षी आम्ही सोनपापडी आणि तांबूळ ठेवलेत. आणि हे बघा, ओटी पण देतोय. बरं, ओटी पण देतोय. आणि बाकीच्या बायकांना मिळाले नाही ना ओटी, तो पटके काय की तू सांगते ना. हे बघा मैत्रांची हाय नुसती हाय का. छान झालं. कसं झालं त्यांना म्हण ना की कमेंट करून आम्हाला सांगा, कळवा. व्हिडिओ कसा झालाय ते कमेंट करून आम्हाला सांगा. आणि
आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचंय तो सबस्क्राईब करा. आणि आमचं डेकोरेशन या वर्षीचं कसं झालंय ते कमेंट करून सांगा. ओके ओके बाय. अशा या एक जण येतात हळदी कुंकासाठी आणि मग ते हे सगळं देतात. आणि हे सगळं आता संध्याकाळी कंटिन्यू होईल. म्हणजे संध्याकाळी हे चालू होईल. म्हणजे ॲक्च्युली आम्ही टाईम दिला आहे 6चा पण तरी खूप येत असतात जण. आणि 6 ते तसं तो लिमिट नाही आहे त्या गोष्टीला. ते कधी पण म्हणजे त्याला असं टाईम लिमिट नाही आहे की हां बाबा 10पर्यंत कसं हे 12पर्यंत लोक येतच असतात दर्शनाला ते. आणि त्या मला थोडेसे ग्लिम्स दाखवेल त्याचे पण की किती असे गर्दी होते आणि लोकांचे कसे रिॲक्शन्स आहेत हे. हा मम्मी लोकांचे रिॲक्शन्स पण कॅप्चर करू कसं वाटतं. मम्मी हे कोणी लावले गाईज? हे बघा मम्मीने आता ॲडॉप्ट केले थोडंसं शंकर असं आहे. आणि हे बघा मस्त वाटतंय ते पण. छान छान भारी वाटतंय. शांत एकदम चिल मध्ये. मम्मी आमच्या खाली पिंड आहे. मी माझ्या होम टूरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवले होते आमच्या घराची टूर. तर मी तुम्हाला हे मंदिर दाखवलं होतं आमचं. तर तो नसेल बघितला तो पण ब्लॉग ते मी ते पिन करते. तो पण जाऊन नक्की बघा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे आमच्या घराचं सगळंच की कसं आहे. सो आमच्या इथं एक पिंड आहे देवाची शंकराची. तर त्याच्यावर मम्मी आता थोडंसं त्याला पण डेकोरेट करते बिकॉज ते पण थीम मधले आहेत. आणि ते नसते तरी पण आम्ही त्यांना डेकोरेट केलं असतं ना मम्मी. आज सोमवार आहे गाईज. किती कोइन्सिडन्स आहे बघा. आमची थीम आणि आज सोमवार आहे. या सगळ्या गोष्टी कोइन्सिडेंटली एकाच दिवशी सगळ्या गोष्टी आल्यात. सो वाव वी आर लकी यू नो. आणि आमची थीम एकदम बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ देवानी आमच्या सोबत आहे है ना. देवानी आमच्या सोबत आहे. देव आमच्या युनिवर्स आमच्या सोबत आहे. मम्मी गाईज हे बघा अण्णांनी काहीतरी सरप्राईज आहे. दरवर्षी गणपतीला चांदीचं काहीतरी करतो. यावेळेस राहिलं म्हणून मग ते म्हणे आता घेऊ. हो. आणि बाय द वे गाईज उद्या आहे अण्णांचा बर्थडे. लोग आहे भाई. खऱ्या गणपतीला काय बोलले? त्या गणपतीला नाहीये ग या खऱ्या गणपतीला आहे असं अण्णांना म्हणतीये ती बाय द वे. आता मी सोडलं. ओ अनबॉक्सिंग म्हणून म्हणलं नको माहिती आता उघड तोंड बघा यांची. 1 2 3 वाजता. ओ भाई साहब. अरुण आपण दिला होता ना बघू. त्यांना आपल्याला पण घ्यायचा. वाव हे बघा गाईस चांदीचा एकदम वाव. श्रीयंत्र सगळे शुभचिन्ह आहे. अष्टलक्ष्मी लक्ष्मी आहेत आणि हे अष्टलक्ष्मी येते म्हणजे कासव लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ना. असं काय काय कासव सगळ्या देवांचं प्रतीक आहे. बाहेर कासव असलं की म्हणजे प्रतीक असतं सगळ्या देवांचं रक्षण करतात. ओके. समुद्र मंथन पण याच्यावरतीच झालं. बरोबर. आणि हे इथे समुद्र मंथनच गेलंय इथे समोर. हे समोर जे आहे तुम्हाला मी दाखवलं होतं समुद्र मंथनाचंच होतं. आणि बघा अजून एक गोष्ट रिलेट झालीये. किती गोष्टी रिलेट होतात. काय कर म्हणे ते मोदक बाजूला ठेव. ते म्हणे तिथं मध्ये जाऊन तिथे ठेव. छान दिसणार. वाव मम्मी. मम्मी हा इकडून जा आणि उडी मार पटकन. मंगल भावानया कुठे मोदक पुढे घे. आणि बघा ही बोले बाबी प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. काय
आता विष्णू झाले, शंकर झाले. हा तिथेच ठेव. ओके. हो काय दिसतंय? का आणि बघा अजून एक मेंबर टुगी आलेली आहे. मी तर इथेच आणलंय. आणि तू ते आणलं पिंक कलरचं पाऊस तुझं मी आणायला लावलं तर तुझा मेकअप तू माझा काम माझा काम नाही माहिती तुझा. माझा कंगवा सापडत पण नाहीये. ऑरेंज कंगवा तिथेच पडलेला तिथेच पडलाय बेडवर. आता तो आणून ए बाई तुझे पिंक कलरचं पाऊस काढलाय यार पिशवी आणजा. बाय गाईस. मी कशी दिसती गाईस हे बघा. हा एक रीलवाला आम्ही बोलवलाय आणि तो आमचे ह्या तिघी बघा बघा हे फोटोशूट चालू आहे इकडे. अरे बघा हे काढले तुमचे पण. हा मम्मीने तर शानीने सेपरेट काढून घेतलंय. शानी आहे. काय बोलली सांग ना. मेकअप केलं तर खवडायची नाही असं तिचं म्हणणं होईल. आणि मी ही थोडीशी बदलली आहे माझी ओढणीची स्टाईल बिकॉज मला सिम्पलेस आवडत नाही आणि मला अशी आवडतात. शी यार हे कोणी ठेवले होत्या सोनपापडी. ती एकटीच राहते मग परत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे काका. खूप लोक आलेत इतकं. आणि हे ना दरवर्षी असतं. हे दरवर्षी असतं या सगळ्या गोष्टी. आणि बायकांचा म्हणजे त्यांना बोलवलं नाही ना तरी पण बायका येत असतात. म्हणजे एक म्हणतात ना खूप आधीपासून जी सवय असते काही लोकांना यायची हळदी कुंकाला तर ते सगळं असं आहे. खूप भारी वाटतं हे असं खूप भारी. आणि तुम्हाला माहिती आहे का मी माझी एक मेमरी शेअर करेन नक्कीच ह्या दिवसाची. ती अशी आहे की आवरायचं मस्तपैकी फुल टकाटकमध्ये जसं आत्ता आवडलंय तसं आवरायचं. आणि मग असं काही म्हणजे फ्रेंड्स कोणी येत असेल किंवा अण्णांच्या फ्रेंड्सचे मुलं ते आपले फ्रेंड्स आधी बसतात तसं एक होतं. तर मग असं तेव्हा फक्त उभं राहायचं. एक मिनटं हां ते फक्त असं हसायचं. काय मला असं मला एक मिनिट. हां तर मग तसं हे करायचं आणि मग त्याच्यात टाईमपास करायचा असाच. आणि मग नंतर मग असं संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे 12पर्यंत लोक येत असतात आमच्याकडे. 12-1 काहीच लिमिट नाही आहे त्या गोष्टीला. मग असं तोपर्यंत थांबायचं असं मस्त. आणि मग दुसऱ्या दिवशी असायची स्कूलला माझी सुट्टी. आणि कारण की लेट व्हायचं झोप व्हायची नाही जागरण व्हायचं. आणि आता त्याची सवय झाली आहे. आता तर किती वाजेपर्यंत झोपलो तरी पण वाटणार नाही. आज मी लेट झोपली म्हणजे मी आज झोपलेच नाहीये बट तरी पण मी आता वाटतंय का झोपली नाही. म्हणजे आता तर सवय झाली त्या गोष्टी पण आधी कसं सवय नसायची ना. मग तसं सगळं असायचं. त्या मेमरीज आहेत माहिती आहे का. खूप भारी वाटतं असं. आणि माझ्या आधीचा जो ब्लॉग मी टाकलाय तर त्याच्या तुम्ही मला बघितलं असेल साडीमध्ये तर मला आत्ता पण लोकांनी इतकं कमेंट्स केले खूप भारी दिसत होते तू पण खूप छान दिसत होती. आणि मला इंस्टाग्रामवर पण खूप कमेंट्स आले. सो थँक्यू सो मच गाईज. आणि जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत माझ्या आत्ता जे जॉईन झाले झाले आहेत सो त्यांना सुद्धा थँक्यू. कधी कधी फंबल होतं मला असं होऊन जातं. सो ठीक आहे कंटिन्यू बोलले की तसं होतं थोडे प्रॉब्लेम्स. ज्यांना ब्लॉगिंगची सवय त्यांना माहिती असेल. आणखी खूप म्हणजे 2-3 सबस्क्रायबर्स मी बघितले की ते स्वतःचं चॅनल आहे त्यांचं आणि ते सुद्धा व्लॉगिंग करतात किंवा त्यांचं चॅनल आहे म्हणलं की त्यांना सगळं ते माहिती असेल की किती एडिट्स आणि किती गोष्टी कटकुट करायला लागतात हे सगळ्या गोष्टी. सो या आणि रात्री आता त्यांचे कान फुंकतील. कोणाचे नीट बोल पूर्ण
असं मला सगळे ओरडतात. तर महालक्ष्मींचे रात्री 12 नंतर कान फुंकतात. म्हणजे की कान फुंकता म्हणजे काय करतात तर माझा तो त्या एका ब्लॉगमध्ये पण मी टाकले त्याच्यात असं की मैत्रिणींची नाचतीये तर तो इंट्रो आहे त्या ब्लॉगचा मला अजून आठवतोय सर. तर कान फुंकतात म्हणजे असं करकर असं तांब्याचं ते पातेलं सारखं असतं त्याच्यावर 2 मिनिटं थांबा राग घेतात आणि मग ती अशी खरखर करायची म्हणजे मग कान फुंकतात की ते आता उद्या विसर्जन म्हणजे जे म्हणतात ना विसर्जन करतात का मग ते विसर्जन नाही करत मग त्या त्यांच्या घरी जातात सासरी जातात. नुसते रील्स बघते शाळे फोटो काढ ना नुसते रील्स बघत असते बाई बघितलं काकूचा आवाज आधी काकू असले आम्ही एकदम नॉर्मल असतो भाई मी आता घाबरले खूप घाण बाई. सो या त्यांच्या कान फुंकतात रात्री 12 नंतर. सो मी ते पण दाखवेल तुम्हाला आणि मग नंतर मी आपला ब्लॉग हा एंड करेल आणि तिसऱ्या दिवशी काय करतात ते पण तुम्हाला दाखवेल आणि त्याचा ब्लॉग तो 3rd असेल महालक्ष्मीचा. एक माहिती आहे का मी हे जे लावतीये ना त्याच्यामुळे मला एक इफेक्ट येतोय माझ्या चेहऱ्यावर एक आणि मला खूप लोक म्हणतात मला खूप भारी वाटतंय. आणि ही फुगी आणि बघा ही काकू आहे बघा ही बाई ही आता ओरडली होती इतका गारेडा शामन आणि म्हणती आम्ही नॉर्मलच असतो. आता परत इंट्रो जो टाकलाय माझा मोबाईल आज फोटो काढायला पाहिजे त्याच्यावरती कंटिन्यू रील्स बघतीये. आज फोटो काढायचा दिवस आहे. तिला तोंड दाखव लवकर. हे बघ शांबाबी तू काय हे होती हे बघ भाई आम्ही तर मग म्हणती माझ्या ह्याच्यावर अशी ऑडिओ का टाकती कारण की तू तशी वागतीये समजलं. सिरियसली करले तर वाली 4 एक्वेरियस और स्कॉर्पियो गाइस सी आणि बिचारी आणि शांभवीची काय माहिती गाईज प्लीज इग्नोर दिस साऊंड. आम्ही आता म्हणजे मी आता अण्णांसाठी एक केक मागवलाय. अण्णांचा उद्या बर्थडे आणि मी अण्णांसाठी एक केक मागवलाय. सो आता तो ठेवला आताच ऑर्डर आली म्हटलं मला घ्यायला जायचं होतं बट माझ्या अशा अवस्थामध्ये मी नाही जाऊ शकत आणि एवढे ट्रॅफिक आहे सगळीकडे ब्लॉक केले. माझं होतं की जाऊ दे ऑर्डर करून टाकू. ऑर्डर केलाय. सो रात्री आम्ही केक कटिंग करू तो पण दाखवेल तुम्हाला की आम्ही अण्णांचा बर्थडे केक कट करतोय. आणि अण्णांचा असाच एकदा बर्थडे आला होता महालक्ष्मीच्या टाइमला तो पण ब्लॉग मी तर टाकेल प्लीज तो पण जाऊन नक्की बघा. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डिअर अण्णा हॅपी बर्थडे टू यू. सो गाईज आता वाजले आहेत 12:30 आणि हे बघा ही मैत्रिणीची इकडे. आता हे कान फुंकणं असतं ना म्हणजे कान फुंकणं कोणाचे महालक्ष्मींचे रात्री 12 वाजता आणि हे काय करते म्हणून ते कान घागरी फुंकतात ना घागरी फुंकायचा आवाज काढायचा म्हणून हे असं वाजत घेत खरखर आवाज घागरी घ्यायची असं घागर पण आण म्हणा मम्मीला. नाही जे बघा अशा पद्धतीने कान फुंकतात महालक्ष्मीचे. लांबून फुंकते पण तशा फुंकतात. खरखर करते ज्याने दाताला त्रास होईल. माझ्याकडे बघूनच हे करते ते सेंड करते. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स बी स्ट्रॉंग डू स्माइल अँड फील द वाइब.